नेटफ्लिक्सच्या नवीनतम चित्रपट सेक्टर 36ने प्रेक्षकांना एक भयप्रद जगात नेले आहे, जिथे ख्या जीवनातील घटनांचा आणि सिनेमा जगातील थरार यांचा उत्तम संगम आहे. हा चित्रपट नोएडा सिरियल मर्डर्स, ज्यांना निठारी हत्याकांड म्हणून ओळखले जाते, यावर आधारित आहे. कथा एका समृद्ध परिसरात घडत असली तरी ती निठारी या गावाच्या भयावह सत्याला समोर आणते. या चित्रपटात प्रेक्षकांना थरारक प्रवासात नेले जाते, जिथे प्रेक्षकांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी वास्तव आणि सर्जनशीलता यांचा उत्कृष्ट वापर केला आहे. कथा: प्रेम सिंह, विक्रांत मॅसे, एका समृद्ध घरात काम करतो, परंतु त्याच्या शांत स्वभावाच्या आड त्याचं काळं आणि भीतीदायक व्यक्तिमत्व आहे. तो एक निर्दयी सिरियल किलर आहे जो लहान मुलांना बळी बनवतो. प्रेमच्या या क्रौर्याच्या मुळाशी त्याचं त्रासदायक बालपण आहे, ज्यामुळे तो कोणतीही खंत न ठेवताही कृत्ये करतो. त्याचा मालक, आकाश खुराणा, या गोष्टीत सहभागी असतो, ज्यामुळे हा कथानक आणखी गहिरा आणि गुंतागुंतीचा बनतो. इन्स्पेक्टर रामचरण पांडे, दीपक डोबरियाल, हा सुरुवातीला या हत्यांकडे दुर्लक्ष करतो, पण जेव्हा त्याची स्वतःची मुलगी जवळजवळ बळी ठरते, तेव्हा तो या प्रकरणाचा गांभीर्याने पाठपुरावा करतो. दिग्दर्शन: आदित्य निंबाळकर यांचं दिग्दर्शन या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे. त्यांच्या पहिल्या दिग्दर्शनातच त्यांनी एक गुंतागुंतीचं आणि रहस्यमय कथानक साकारलं आहे. चित्रपटाची पटकथा अतिशय कडेकोट असून त्यात भावनांची खोली देखील आहे. चित्रपटाची संपूर्ण टोन त्याच्या ध्वनी आणि कॅमेराच्या सहाय्याने अधिक गड आणि थरारक बनते, ज्यामुळे प्रेक्षक चित्रपटाच्या वास्तवात पूर्णपणे हरवून जातात. अभिनय: विक्रांत मॅसेने प्रेम सिंहची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या आतल्या संघर्षांना आणि निर्दयतेला तो अप्रतिमपणे प्रकट करतो. दीपक डोबरियालने इन्स्पेक्टर पांडेच्या भूमिकेत उत्तम कामगिरी केली आहे. त्यांच्या भूमिकेतील उत्सुकता आणि भावनिक गुंतवणूक या चित्रपटाला अधिक तीव्र बनवतात. निकाल: मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओने एकत्रितपणे निर्माण केलेला हा चित्रपट मानवाच्या नैतिकतेची आणि भयानकतेची एक सखोल झलक देतो. विक्रांत मॅसे आणि दीपक डोबरियाल यांची जोडी असलेला हा चित्रपट हृदय कमजोर असणाऱ्यांसाठी नसला तरी सत्यकथांवर आधारित चित्रपट पाहायला आवडणाऱ्यांसाठी हा नक्कीच आहे. सेक्टर 36 हा चित्रपट त्याच्या मूळ गड स्वरूपापासून विचलित न होता आपल्या प्रेक्षकांना झपाटून टाकतो. नेटफ्लिक्सने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि या चित्रपटाला 3.5 स्टार्स देण्यासारखा आहे.